तिच्या घरात एका नववधूचा गृहप्रवेश होणार आहे. बघूया तिच्या आगमनानं घरात नवीन सदस्याची भर पडणार आहे का समस्यांची, याची काहीच गॅरंटी नाही आहे. बघूया तिथे काय धमाल घडतीये. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांचं. चुकून झालं ते दादा दादा एवढं कुठं यायचे रे. झालं तू नको करू अरे कुठलं टक्कल कुठलं काय कळत नाही बाजू इथं ठेवलं बस. शूटिंग चला या वा 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 हा काय लाजतोय वा 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 अगं वाघ जरा वाघ खाली वा 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 बरं काय करतेस? सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं तुम्ही पण आहात ना. ठेव तिकडे वहिनी नाही तर काय रोहित तुझी ताई म्हणजे ना एक नंबर. काय तिला कळत नाही काय. चल मापोला ना आणि उजव्या पायाने हळू बर का. चला उजव्या पायाने घ्या वा चला या हो दे घे हा हो दे चला या लगेच कुठे या काय नाव घेऊ दे ना. अरे आई काका मध्ये फट द्याल तर ती बोलेल ना. जरा वेळ द्या. काळजी वाली का बायकोची मध्ये फट द्याल तर बोलेल नाही. आता का बस काय सांगितलं काय आई बाबाने प्रेमाने वाढवले, लग्न करून सासरी धाडले. आई बाबाने प्रेमाने वाढवले, लग्न करून सासरी धाडले. श्रमेशरावांच्या घरात आले पण पिपाडीबाईंनी दारात अडवले. कोण ग पिपाणीबाई? तुम्ही. बाबा लाडाने पिपाणीबाई म्हणतात ना तुम्हाला, मी ऐकलंय. कोण बोललं? बाबा अख्ख्या हॉल भरत ना माझी पिपाणी कुठे गेली, पिपाणी कुठे वाजते, पिपाणीबाई कुठे हरवली, असंच करत होते. दादा काय बोलली? काय ही काय बोलली? काय बोलली? पिपाणी कोण? मी तुला मी नाही बोललो. बाबा असं काय करताय तुम्ही? अहो ते गुरुजी विचारत होते ना की वराची आई कुठे, तर तुम्ही बोललात ना ती मैत्रिणीच्या घोळक्यात बसली आमची पिपाणी. मी ऐकलं बाबा. काय बोलते? नाही खरंच नाही. लाडाने बोलते तर एक्सेप्ट नाही अगं हा ते सांगा. सांगतोय अगं ती आपली सगुण आत्या नाही का, तिची नात आली माझ्याकडे आणि मला बोलली काका पाणी पिऊ का, तर मी म्हटलं पी पाणी. तुम्ही मला सगळ्यांसमोर पिपाणी म्हणाला. पिपाणी म्हणाला तुम्ही मला. मला पिपाणी म्हणा सगळं म्हणा. चुकलं ना. आई तुम्ही रडू नका ना. आई माझं चुकलं. बाबा तुमच्यावर खूप प्रेम करतात. सांग तिला. हो खूप प्रेम करतात. हॉलमध्ये ते कॅटरेस वाल्याला पण बोलले ना की आमच्या हिच्यासाठी 200 गुलाबजाम बाजूला काढून ठेव.
मला 320 किलोची म्हणाला कोणी आहे? मी 320 किलोची अगं, मी- आहे तिचे ही का असली ए तू का हसतेस का दात पाडे ना दात पाडेल म्हणजे अहो, कुणाची दात पाडेल तुझे दात पाडेल आम्ही काय बघत बसेल नाही माझ्या ए, यार, याच्यावर कशाला हसते मला कशाला बोलताय तुम्ही तुला बोलले मी अरे काय करताय आपण का भांडतोय हो दादा तुम्ही काय कडक बुंदी आहे का लगा हा? सांगा की तुमच्या बायकोला अहो, ए रोहित्या हिला सांगा आमच्या मध्ये 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 काय अगं, बसा करायचं तुम्ही तू इकडे बेन इकडे तुमची ताई मला बोलती ती चालेल का? हा तोंड हा? बंद करून गप्प ऐकून घ्यायचं आपल्या घरात येऊन. ए, Sorry, तायडे sorry. बस तू सांगितलं दाजी तुमचं बी लय झालंय बरं का काय काय तायडीला काय मान बिन आहे का नाही माझ्या हा मान आहे का नाही तिला काय म्हणला तुम्ही तिला काय 180 किलोची हवी ती नाही, नाही, 220. 320. आहे का बघितलं का 320 किलोची म्हणताय होय तिला अरे, नाही. ती बी केटरिंग वाल्या समोर नाही. काय आणि ती किती 200 गुलाबजाम खाती होय नाव नाही तसं नाही मी काय बैल आहे होय त्यो अय्या. आता नाही नाही, आता थांबा आता ऐका आता ना. तुझा भाऊ बैल बोलला तुला मी नाही भाऊ बैल तुम्ही बोलला बोललाय तुला. दाजी, तुम्ही बोललाय तुम्ही बोल तू बोलला आता काय, बैल बैल म्हणजे हिप्पोपोटमस आहे का मग आई शप्पथ. आता हिप्पोपोटामस बोलला तुला आता तू जास्त बोललास हट्टी पोटमस का काय बोलला तुला हिप्पोपोटामस हे का आता काय असतं हट्टी पोटमस काय आहे? नाही नाही जाऊ दे ना कशाला काय आहे पानघोडा अरे मी नाही ही म्हणले तर दाजी हा बोलला मान. अरे रडू नको ताई. आता हे असं- असं करू नको अरे सेव वहिनी. पान वाटतं. अरे शांत बसा ना वहिनी जाऊ द्या ना तुला काय गरज आहे का काय रडारड करता एवढा मंगल प्रसंग आहे ना मग? अरे सोन्यासारखी सून आली आहे घरात पोरग बघा किती खुश आहे मनात लड्डू फुटताय त्याच्या एवढं गोड लेकरू आलेलं आहे त्याला काय वाटेल अतरंगीच माझं जाऊ द्या ना सोडून द्या ना तुम्ही साईड चांगला प्रसंग आहे ए बेटा नको टेन्शन घेऊ असं चालू राहतं भांडू नका हा? हो माझं चुकलं आय एम सो सॉरी हा. आणि हे बरोबर बोलतायत नोकर काका दाजी नोकर काका कोण नोकर काका तुम्ही नोकर काका हो हे मामा आहेत ना मामा ते लग्नात बोलत होते ना ते नोकर काका कुठे आहेत? नोकर काका मला कुठे आहेत? नोकर काका बोलली हो, हो, हो. टकलू गुलाम पण बोलले तुम्हाला काय बोलतेस तू नोकर काका नाही येत ते नाही नाही, मामा बोलले नोकर माझे काका. सख्खे काका आहेत ते दादा हा माणूस आता कोणी मध्ये पडू? नोकर बोलला आता कोणी ए काय नाही तिकडे कपडात ये इकडे बाहेर ये इकडे काय नाही होय. नोकर नाही नाही थांब, मी आहे तू आता नको. इथे काहीतरी ठेवायचं नाही हो बघा इथे काय बोलले काय बोला माझ्या भावाला तू बसा एक दाजी तुम्ही माझा भाऊ नोकर आहे नाही तर माझा भाऊ नोकर आहे तो म्हटला मला नोकर ऐक, ऐक. गप ना जरा म्हणा तिकडे बोलतोय ना गप ना जरा तू पण मला असं वागवतो म्हणून सगळे नोकर नोकर करतात एक, मला माझा भाऊ नोकर अहो, तर आहे मग आता असं- मानपानाच्या गोष्टी करत होतास ना हो, दा- माझा भाऊ नोकर वाट तुमचं ना खानदान दळभद्री आहे हो बाबा चोमडं खानदान दाजी खानदान काढायचं नाही खानदान तायडीला मध्ये कशाला घेते माझ्या तायडी म्हणजे ती काय कमी आहे काय कमी? ती नाही बोलत का गे तू नाही बोललीस बाबा. हा? जेव्हा तेव्हा श्यामे आहे तिला बोलत होतो आज लग्नात खूप काम आहे आपण नोकर मागूया तर नाही श्यामे आहे हा तुझा भाऊ काय आहे कामाचा तो पण आला होता ना लग्नाला त्याला म्हटलं जरा कपाट हलवायला मदत कर तोंडावर निघून गेला तो मी काय आम्हाला आहे हो इथं हा. पाहुणा आहे काय असली काम करू होय? अरे मग काय आम्ही आम्हाला का मी आम्हाला काका एकट्याने उचललं त्या कपाट मी कंबळला गेलं माझं हा श्याम्या रडताना कॉमेडी दिसतो तू का बस नेहमी फालतूपणा. ना, बरोबर आहे त्यांचं. तुला माहिती नाही मला काय काय काम करावं लागलंय नवऱ्याच्या पट्ट्याला बोक नव्हती मी जाऊन पट्टेवाला शोधला आणि बोक पाडून घेतली माहितीये माझ्या भावाने भोका पाडली आहेत तुम्ही पाडली असते भोका पाडली असते का मला बोकात सांगू नका कळलं का पाहुणा मामा आहे काय बोक पडायला होय इथं हा, काय पट्ट्याला. फक्त मिरवायला यायचं नसतं लग्नात कामं करावी लागतात काम काम सांगताय मला एवढंच नाही नवरीकडच्यांकडे ऐन वेळेस साड्या कमी होत्या मी गेलो पेठेत आणि साड्या आणल्या मी माझा भाऊ गेला नाही एवढंच नाही ती वरातीची गोडी आहे ना ऐन वेळेस बसली ती मी उठवली तिला आणि चुचकारत हॉलपर्यंत घेऊन आलो ए घोडीला चुचकारलेस का कधी चुचकारलेस घोडीला दाजी आता लय झालंय हिच्याकडे हात दाखवून गोळी कावर म्हणला मम्मी मी काय घोडी आहे का मी काय असं करते का ए येडे ए हे दुसरं स्किट चालू आहे हो तिकडे
ओ भाऊ. भावाने काय काय केलं माहितीये का काय त्याला नोकर बोलतायत माझ्या भावाला. तू जास्त नको सांगू रे, तू भलता डोक्याला ताप दिलेला आहे. नाही बा, सांग. हळदीत मी चांगला नाचत होतो, हळदीत मस्त एन्जॉय तू आला आणि म्हटलं जाय ते काम कर. गेलो मी ते काम करायला, नाही, बरोबर. परत आलो मी नाचत होतो. लगेच जाय ते काम कर. मला नुसता गडी करून टाकला. नाही हे बघ. मग बरं बाकीची जाऊ दे, बाकीची. अरे माझी पर्सनॅलिटी तरी नोकराची आहे का रे? पण त्या बायनं एवढ्या केस बाजरून जर मी नोकर वाटत असेल, तू आहे माझ्या जिंदगानी. तू मामा भाऊजी अरे तो मंडपवाला सुद्धा मला सत्पंजाच्या गाड्या करायला सांगतो. त्याच्या बापाचा नोकर आहे का मी? भाऊजी भाऊजी शांत तू आत नको लावू रे. भाऊजी तू पण दूर राह रे दादा. भाऊजी शांत व्हा. कट्यात गेली तुम्ही तुम्ही. वर बसा इकडे शांत. भाऊजी काय नाही, शांत भाऊजी. भाऊजी शांत व्हा. तुम्ही रडू नका. थांबा एक मिनिट. ए श्रमेश जा पाणी घेऊन ये जा. अरे नाही नाही तो नवरा थकला असेल. ए साम्या जा पाणी घेऊन ये. अरे तू भाऊ आहे का कोण आहे रे? मी रडतोय तर मला पाणी आणायला मी जाऊ स्वतः. काका तुम्ही प्लीज 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 रडू नका प्लीज प्लीज. माझं चुकलं. मी असं बोलायला नको होतं. माझं चुकलं. तुम्ही प्लीज रडू नका. मी आणते तुमच्यासाठी पाणी. हा नको बेटा, तुम्ही नको. खूप काम केलंय आमच्या अरे, लग्नात. मी नको बेटा. बघितलंय. नाही मी तुम्हाला ना चहा बनवून आणते. दूध असेल. आई गोठा कुठे आहे? गोठा चहा बनवायला दूध लागेल ना. कसला गोठा? तुम्ही ते मैत्रिणींना सांगत होतात ना की माझ्या भावाने सगुणा नावाची म्हैस आणली आहे, गोठ्यात बांधली. गोठा कुठे सांगू टाका, मी लगेच चहा बनवते. गोठा नाही, मी आहे सगुणा. माझं ना काय काय मस्त म्हणतीस हुई. ऐ, मस्त म्हणतीस मला. माझं काय म्हणू? बघाव तेव्हा अंगावर येत असते. मी अंगावर येते होय. मग तू आता काय करते? तुझ्या दादा नडग्या हाणल्या पाहिजे. तुझ्या मी कोणती करते नडग्या नको आणू माझ्या अंगावर येते. मग तू आता काय करते का अंगावर नाही येत असतं? आवाज स्वतःला जरा. तू बाजूला इथं माझ्या घरात येऊन बोलायचं ए रे. गप्पा येता येडे गप गप्पे काय म्हणजे? गबस की ना मी माझं चुकलं. मी बोलायला नको नाही होतं. बाळा नाही तुझं नाही. माझ्या नंदेचं चरबी हायलंय. या बघ, चरबी बघा, चरबी. तायडे मग तू कशाला मस म्हणलीस त्याला? आता तिच्यामुळे मला बोलणार आहेस तू? मग तिला कशाला मस म्हणलीस तू? अरे पण तुझी बाई बोलली ना. तुझी बायको बोलली ना. दाजी तुझी बायको बोलली. शिवड्यांचं कौतुक कुणाला सांगताय? इकडे का इकडे मस म्हणला हिला तू रेडा मी रेडा तर तू बुंबू. मग तू गुंगू. ए, गेंड्या. ए, खुबडे, माकडे. ए, अशी शिंगावर घ्यायची आहे तुला. तुमच्या दोघींच्या मध्ये माझी नववधू घुसमटली. काय अर्थ आहे? काय कशाला भांडताय तुम्ही? बरोबर बोलला होतात तुम्ही. काय तुमच्या घरातले सगळे सटकू डोक्याचे आहेत. तुम्ही बोललेलात ना की यांना सगळ्यांना हरिद्वारला पाठवून घर आपल्या नावावर करून घ्या तसंच करा. काय कधी बोललो मी असं? भेटायला आलेला तेव्हा, बघायला आलेलात गार्डन मध्ये तेव्हा, आपण गेलेलो ना तिथे तेव्हा. बाय बाय बाजूला होतो आता. काय बोललो मी? काय बोलत? नाही बोललो. ए, संपा. हा घर नावावर घ्यायचं बोलला. नाही. आम्हाला हरिद्वारला नाही. हरिद्वारला पाठव. क्या बात है. सगळ्याच मूळ मला हिचा खरेपणा खूप आवडला, त्यामुळे खूप मजा आली आम्हाला. क्या बात क्या बात. प्रसाद दा. वा वा बहारदार. फार मस्त विषय होता. म्हणजे एखाद्या सच्शील खऱ्या नववधूमुळे अख्खी फॅमिली आधू होऊ शकते. वा वा वा. भन्नाट कॅरेक्टर्स. श्याम्या बहारदार. भन्नाट होत्या कुरघोडी एकमेकांवरच्या आणि भयानक एनर्जी होती या स्किटमध्ये सगळ्यांकडूनच. वनिता, चेतना, सावत्या, प्रसाद, श्रमेश. फार सुंदर. शिवा फार गोड दिसतेस तू. आणि तो सच्चेपणा आणि तो बावरलेपणा कसा काय आणतेस तू चेहऱ्यावर. लाजवाब. मजा आली. थँक्यू. वा वा वा. सई
श्याम दादा वी लव यू. फार सुंदर परफॉर्म केलं आणि तुम्ही जेव्हा खुलून परफॉर्म करता तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो आणि आपण आपल्या टीमच्या या नवीन नवीन गोष्टी शोधण्याच्या स्पिरिटला माझा सलाम. मस्त. मंडळी, मरकट आणि माणूस दारू प्यायल्यानंतर सारखेच वागतात. त्यामुळे अशा अवस्थेत त्यांच्या नादी लागू नये असं म्हणतात, कारण त्यामुळे काहीच साध्य होत नाही. पण आपल्याला इथे मात्र हास्याचा हँगओव्हर अनुभवायला मिळणार आहे. चला तर बघूया तिथे काय धमाल घडते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांचं. जरा उशीरच झाला ना. हो आहे नाटके नात होता लक्षातच नाही. काडेपर्यंत घाम पण आला. एक मिनिट मी बसला उशीर झाला त्याबद्दल बोलतोय. अच्छा बस. तुमच्या घामाबद्दल मी का बोलू. तसं नाही तुम्हाला पण मला पण हे आहे टक्कल आहे. आपल्या इथे घाम येतो ना म्हटलं कधी. एक मिनिट हे मी स्वेच्छेने केलंय, तो मला पडलंय. तुम्ही स्वेच्छेने केलंय की ओ हो फालतूपणा करू नका बरं काय. नाही एक तर त्यांना पाऊण तास झाला वाट बघून राहिलोय मी. पाऊण तास झाला वाट बघताय. मी आता जस्ट स्किट सुरू झाल्यापासून वाट बघते. शेड लावायला पाहिजे होतं कारण ऊन एवढं आहे ना जरा प्रॉब्लेम. छुपाना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता. अरे गौऱ्याची गाडी परत अडकली. गौऱ्या भाई वाशाला लागला यार. थोडं लांबून बोल. गौऱ्या भावा चालत नाही. अरे यार तू कसला गातो यार. हा ना. तुझ्या गाण्याच्या गौऱ्या तू गातो ना तेव्हा जखम होते रक्त नाहीत भावा. ते जाऊ दे ते सगळं तुझ्यावर आलंय तर वरण गाणं चालले. ए तू तक जाना तू तक जाना सॉरी तू तक जाना तू तक जाना जाने ऊपर दाना तू तसंच आहे. अरे बाबा राज कपूर साहेबांनी माझ्या समोर गाणं बनवलंय. काय बोलले तू तर जाणार असं आहे ते. मग काय? मला माहितीये गाणं कसं आहे माहितीये. कसं आहे? फुकट दाना फुकट अरे नाही बाबा तुला नाही माहिती. ह्याला लाफायला पाहिजे. काय मला मला फुकट कसं गाणं आहे ते? गुच्छ बटारे हा ए गुच्छ बटारे शाकाल अशी मारीना सांग कर डायरेक्ट खुल बसून खुरमिंदा सारखा बोलायला लागशील. इनको मगरमच्छ के हवाले कर दो. ह्याला सांग आपल्याला. का रे झुलता मनोरा. उठ उठ. हळू काय केलं. इकडे पाय ना. इकडे पाय ना. अरे तू केवढा आहे मी केवढा आहे. तुला नुसतं जाय म्हटलं ना तरी गटारात जाऊन पडशील तिकडे. कळलं ना. डोकं नको फिरू. असा शपालून काढीन ना सगळ्यांना. हा बस स्टॉप आहे का तुझ्या आंटीचा अड्डा आहे राडे घालायला. नाही नाही आंटीची नाही शेट्टीची पहिलवान. थांबा आता लेवल झाली. घसा चोकअप झालेल्या तुझ्या नरड्यावरच बुक्का मारीन मी. नको ना पोंगळ पांड्या तुला मारायला लागलो ना तुला पळायला पृथ्वी अपुरी पडेल रे. कॉमेडी दलिंदर. अरे काय चालू आहे याचं? कुठं चालला इकडे तू गेला. अरे काय चालू आहे? बापरे. हा? काय नाटक चालू आहे. जास्त होत्या. ए गुच्चू पडतो. बरं केलं सॉरी बोल. नाही ए सार्वजनिक ठिकाणी दांगडो करता. बरं केलं. राजा नाही वाटत तुला मारी नाही के गला. शांत राहा एकदम. ये नहीं है का तुमरे का. हाँ खुद का ये शर्म का नहीं है क्या. हाँ
ऐसा तुम पब्लिक प्लेस में ऐसा ये घान घान करता है सब एक करके तुमको खुद का ये नहीं है, शर्म नहीं है? हम सामान्य माणूस है. ए नहीं नहीं, अभी क्यों? अभी बोलो, अभी बोलो. हाँ, अभी बोलो, अभी क्यों है? मार आम्ही घाबरलो. नहीं नहीं, हम सामान्य माणूस है, कळलं ना? हम पोट को चिमटा निकाल के वो कर भरते हैं हम, इसलिए तुमका सब वो सुविधा मिलते हैं. समझ गया ना? ऐसा ऐसा पान फेरते हैं तुम हमका पब्लिक का. हाँ, ये नहीं होने. उठक बैठक निकालो. नहीं नहीं, आज तुम उठक बैठक निकालो. तुम उठक बैठक निकालो. उठक बैठक निकालो. माग एक प्रश्न निकालो. उठक बैठक निकालो. एक प्रश्न आहे नाही नाही ते हिंदीत का बोलतात, मराठीत बोला ना. ना मी कशातून बोलीन. हम सामान्य माणूस है, हम सामान्य माणूस है. हम लोग का उद्वेग ऐसा हिंदी में अच्छा आता है बाहर. उठक बैठक निकालो. उठक बैठक निकालो. असा तोडला पाहिजे ना तुम्हा सगळ्यांना. अरे तुमच्यामुळे ना समाजात सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत, कळलं का? दारू पिऊन येता, पब्लिक तंगडं तोडलं पाहिजे रे. परत या तुम्ही दारू पिऊन तंगडं तोडून हातात देईन. सामान्य माणूस आहे, सामान्य माणूस. लक्षात आलं ना? सामान्य माणसाचा हात आहे, हात. शिरा बघितला याच्यावरच्या? बापरे. बघितलं काय? परत जर केलं ना दारू बिरू पिऊन आलात ना, माझ्याशी गाठ आहे, तांगडा तोडून हातात देईन. लक्षात आलं? नाहीतर भाऊ या तुम्ही, भाऊ या तुम्ही. भाऊ कुठे गेले? रिक्षा नाही भाऊ. इकडे थांब. गेला तुझा भाऊ, आता आम्ही तिघे म्हणून तुला रिक्षाकडून गेला भाऊ. लय बोलला रे. हा लय बोलला. तू बोलला ना? तुम्ही त्याला मी शाकाल बोललो, त्यांनी माझ्या कानाखाली मारली, आमचं आम्ही बघून घेतलं. तू आम्हाला उठा भाषा काढायला लावल्या. उठा भाषा काढायला लावणार. बाबा तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही. मी एका कचेरीत कामाला आहे. तू कचेरीत कामाला तर मी कचोरीत कामाला. काय म्हणशील बोल. अरे काय केलं? असं नाही. मी कचेरीत कामाला म्हणजे ऑफिसमध्ये कामाला आहे मी. मला एवढंच म्हणायचं होतं. असं करू नका बाळांनो. बोलला तर अरे बोलतो कशाला, वाजव ना. इकडे इकडे काय बोलतो ना मागात बसून? पाहिजे नाही मग कशाला बोलतो? मला काय करायचं? तंगडं तोडायचं आमचं? तंगडं तोडणार तू आमचं? नाही तंगड तंगडं तोड. आमचं तंगडं तोडून आमच्या हातात दे. आम्हाला बघायचं आहे आमचं तंगडं कसं दिसतंय ते. तंगडं तोड. अरे तोड ना. अरे तोड तंगडं. मला तसं नाही ना अरे म्हणायचं. का बोलला? हमरे का आदमी का सामान कोंगो हेंगो कोंगो हेंगो कोंगो म्हणजे का सर हेंगो कोंगो. अरे मला तसं नाही ना म्हणायचं. तुला अरे मार ना. अरे बोललं काय त्याला? अरे यार तू त्याला खालच्या गालावर कशाला मारतो? त्याला वरच्या गालावर मारिते. मार. अरे 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 ऐक ना असं नाही ना करायचं. अरे माझं एवढंच म्हणायचं होतं की दारू पिणं तसं चांगलं आहे. तसं हे नाही दारू पिणं तसं चांगलं आहे, पण घरात प्यायची ना रे, बाहेर नाही. घरात प्यायची. घरात प्यायची? हे बघ गोंडुलो असं नाही करायचं. गोंडुलो आले बे. आता तुला कसा फोडवलं ते बघ जरा. आता काय लय बोलला मगापासून. अरे भाई तू आमचं तंगडं तोडणार आहे ना, त्याला उलटा फिरव. मला तुझ्या बसाच्या जाग्यावर तंगड असं लिहायचं आहे. चल घे. नाही हो. ये ना. अरे नाही, अरे नाही, आवाज वाढला तुझा. अरे मेरे को ऐसा नहीं, मेरे को ऐसा ही किया मैं. ऐसा मना तो नहीं किया. नाही ना. नहीं किया. उठा बसा काढतो. उठा बसा काढ. 52 वर्षाचा माणूस आहे रे. असं नका ना रे. हे थांब थांब बने जेला सान कनेक्ट ठेव. जेला उठा बसा काढतो. उठा बसा. त्या बिल्डरला बोललो ना, मेरे हात का शिरा देखंगो हंगो दाखव. शिरा दाखव तुझ्या हातात. एवढं बोलशील उठा बसा काढताल. अरे खूप साधा माणूस आहे रे. साधा माणूस आहे. मी खूप घाबरत रे. मी सगळ्या गोष्टीला घाबरतो रे. अरे दाढी करताना सुद्धा मी टायर घालतो आणि दाढी करतो रे. पाण्याची भीती वाटते रे बुडेन म्हणून. खरंच सांगतो रे, आयुष्य पण सांगतो. एवढं करशील? मी खूप साधा त्याला फिरव रे. मला तंगडले. अरे नाही रे करायचं. एक काम कर गौऱ्या, काय? तंगडं लिहिलं 3-4 वेळा खोड. आणि खोड. नाही ना, तुटली आणि बन्या. खोड. नाही रे. अरे नको ना यार. गलती किया नाही यार. एवढं गलती. मी आगाऊपणा केला. मी मान्य करतो. मी कोऑपरेट करायला तयार आहे. तुम्ही शिक्षा द्या, मी घेतो.
ए बन्या हे लक्ष एक दे बन्या नाही हे बघा. आता इथे मारा, इथे 3 खाल्लं, एक तर इथे मारा. बस, चला, बस, बस कर. परत मी नाही करणार, शपथ नाही करणार नाही करणार. तुला घरी जायचं घरी जायचं मला. एंटरटेनमेंट कर हा? एंटरटेनमेंट कर मला शेर ऐकायचं आहे. चल उर्दू नाही. मला शेर गौरवभाई मला शेर उर्दू मध्ये अरे माझा हिंदी हमरे का तुमरे काची पुढे जात नाही. मी उर्दू कुठून बोलणार आहे, खरंच सांगतो मी नाही. मागाशी लय शानपणा करतो होय, होय. ना. शेर शेर बोल बोल मला ऍक्च्युली शेर उर्दू मध्ये. मी एक छान गाणं म्हणू का? उर्दू मध्ये शेर पाहिजे शेर खाली बस हा खाली बस शेर बसून शेर. गौरवभाई बस नाही, नाही. मुसल नाही यार अरे हाच आहे चल. अरे यार, रस्त्यावर तुम्ही हे असं बस, करता. बोल सर कसं आहे? हे काय कसं आहे कसं काहीतरी करतात ते असं करताना. अरे त्याला ईर्षा कसं आहे म्हणशील ईर्षा आणि असं असेल कसं याला फिरव रे नाही, मी करतो रे यार, मी मुद्दाम करतो करतो रे. रे. गौरव ऐसे क्यों करतो यार? मी करतो यार, मी बोल चल बोलतो ना यार. बोलतो ना यार. कधी बोलणार अरे मी ते शेर असं नाही येत नाही यार. आयुष्यात शेर नाही बोललो मी यार. बोलतो मी एवढा हिंदी बोलला मग अशी बोल. मुकलमक के खुदगर्ज के जालिम जमाने को दिया है दवा की दुआ है किचकिचाहट. मेरे जन्म को आके आशियाना करके आले हैं किनकिनाहट. अर्थ सांग अर्थ नाही आता आता अर्थ सांग आता जे बोलायचं. अर्थ मला नाही येत अर्थ. हा? मला नाही येत अर्थ. तुला अर्थ रे नाही, भाईला फिरव रे अर्थ सांगतो रे यार. अर्थ मग तू बोल अरे मी बोलतो रे. मला अर्थ पाहिजे आत्ताच आत्ता अर्थ सांग. ते बोललो ते मला आधी काय आठवत आहे काय बोललो ते. बोल रे बोलतो रे. म्हणजे जिंदगी में कितने भी हम लोग में केवड़ी भी ख्वाहिश अपने हो गए. ख्वाहिश के जरिए हमको मिला के हम इस कसूरवार जनता के सामने वो करके हम मुंसफुलान करके जिंदगी के दायरे में चल के हम जब घुस जाते हैं तो जब लोग आते हैं मिलते हैं तो भाई ये रंगीन दुनिया में फूल के लिए गुलशन गुलशन यार भाई यार तू कमाल आहे यार का अर्थ सांगितलं यार बोल ए भाई आय लव्ह यू यार आता झालं ना मी बोललो अजून रे. एक शेर आहे भाई एक शेर सांग. अरे नाही रे. एक शेर अरे एक म्हणता म्हणता रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या तर हे दुसरं नाही होणार रे. ऐक ठीक ना, आहे, हे नाही होत रे बाबा. गाणं ऐकू चला आम्हाला अरे नाही रे बाबा गाडव. अरे कुठे रस्त्यात मला बसवले रे. गाणं गातो का नाही तू कोणी बघितलं तर हे करते गाणं गातो का बोलतो ना यार. चल, एक दोन कोट मार नाही दोन रोट. पिक्चर पक्षी बघितला तरी मला चढते यार. हे नको रे. ऐक ना. दोन रोट मार सांगकन दे ना डाव्या हाताने पटकन पिया आयुष्यात राक्षसावानंतर थेट हे घेतोय मी मध्ये काही अरे घेतलं तू ते बोलतोय यार पियाच काम कर रहा दे त्याला दे घे आता तर कसं आमच्या लेवलवाला आहे आपले भाव की आता आता आला चल पग घुंगरू बांध मेरा ना चालेल मला हे चालेल. गाणं मस्त आहे. मला चालेल मला तर चल गावाज आहे रंग का काय रंग काय होतं? सुरुवात हे सांगितलं तुला नाही आई शपथ ते नाही. हा. गावात आहे. बुजुर्गों ने फरमाया के अवकात बकून लफड्यामध्ये पड. पण माझ्यातले किडे एवढे तोंड न बघता लफड्यात पडतो. मग समोरचे किडे समोरचे किडे असे घुसतात आणि मग 4 चौघात रस्त्यावर तंगड्यावर बसावं लागतं. चलो भैया हम अपने पैरों के ऊपर हो गए. ये मिलाली है. गाणं गात होतो मिलाली है ताल मिलाली है ताल दम मिलाली है ताल दम. थँक्यू. मिलाली है ताल पक्कड दम दबालेगा दातो तले उंगलिया काय बोलायचं? उंगलिया
उंगलियां अरे यार। के जहां देख कर अपनी चाल। या बात आहे. वा, 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 वा. धन्यवाद. काय धन्यवाद काय वा 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 बॉईज एकदम झिंगाट परफॉर्मन्स. प्रसादा भन्नाट मजा आली. उत्तम संकल्पना होती आणि उत्तम सादरीकरण होतं. म्हणजे श्याम्यानी जो ग्राफ असा वरती नेला तर मला असं वाटत होतं की शेवटी ट्विस्टला श्याम्या परत येईल की काय इतपत त्यांनी तो पहिला पोर्शन उत्तमपणे प्रेझेंट केला श्याम्याने. श्याम्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. तुम्ही तिघं नेहमीप्रमाणे हुकमी तुमच्या फोर्टे आहे तुमचा. बने आज म्हणजे आजचा तुझा परफॉर्मन्स सटाक असाच होता. ये बात. क्या बात. वा. गौऱ्या पृथ्वी मस्त. सम्या तुझा म्युझिकचा सेन्स जो अधूनमधून दिसतो ना तो हा म्हणजे क्या बात आहे. आणि कुठलं गाणं कशा पद्धतीने वापरून कसा विनोद निर्माण करायचा याची उत्तम समज तुला आहे. म्हणजे या पद्धतीने तू पगघुंगरू वापरशील. दिस इज अनबिलिव्हेबल. मजा आली. खूप मजा आली. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. क्रेझी. खूप छान संकल्पना होती आणि तुम्ही चौघांनी फार अमेझिंग कामं केलीत. श्यामदादांचं पण तेवढंच कौतुक. बने आज दिन बहुत ही सुहाना बने. फार सुंदर केलंस. काही इम्प्रॉम्प्टू पंचेस पण होते ते पण फार सुंदर आले आणि कॉन्फिडन्स तुझ्या कॅरेक्टरचा मला खूप आवडला आणि आज खाऊन टाकलंस. मजा आली. दादानी जो शेअर पेश केला त्यासाठी हा विशेष वाट आहे. कमाल. थँक्यू बॉईज. मंडळी आज मोरे फॅमिली गेली आहे लॉटरीचं तिकीट खरेदी करायला आणि त्या निमित्तानं आपल्याला हास्याचा जॅकपॉट लागणार हे नक्की. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे यांचं. रस्त्यात तुमचा धड चाला. हे बारक्या पप्पा कुठे आहे? पप्पा पप्पा कुठला पप्पा? वासाड्या असं किती तुला पप्पा आहे? पप्पा पप्पा लॉटरी विकणार आहेत ना तुझं पप्पा, त्यांना बोलव. हॅलो, हे माझं स्टॉल आहे. तुम्ही तिकीट काढणार आहे काय? ना आम्ही पंच काढणार आहे फक्त. आजचं कास्टिंग बघता एक तर लॉटरी लागेल नाही तर फक्त लागेल. माका तर दुसऱ्याचे चान्सेस जास्त वाटत. मग तू एखादा पंच कर ना कधीतरी. हा का सगळीकडे पंचवार्षिक योजना असते, हिच्याकडं वार्षिक पंच योजना. वर्षात ना एखादा पंच काढल्यानंतर काढला नाही तर सत्यानाश. लय बोलतास, लय कॉन्फिडन्स वाढलो. या मॅडमनी तुमच्या नाकाचं काय कौतुक केलं, नाक लयच तरतरला तुमचा. उगाच बोलू नको. गप्प. हो माझ्या औषध काय बोलायचं नाही आता सांगून ठेवते. हा थोबाड बोलीन आयशी काय बोलू नको. बघितलं कोण हा? हा आमचा संयुक्त पंच. माझा पोरगा दत्तू. हा पोरगा आहे? होय तर बघितलं ना कसा बोलतो बापाला. हा लाज वाटते वसाड्या थोबाड फोडीन तुला सांगून ठेवतोय. मी पण फोडीन मग. हा ए, काय बोलास तू? मी पण फोडीन. असू दे. हा माणूस बघितलास मागासपासून बघतोय. याला उचलून फेकीन तुझ्या अंगावर. मला का उचलून फेकून मारणार? तुम्हाला तिकीट काढायचं काढा नाही तर निघायचं. चला. हा काढण्यासाठी झाली तिकीट, फिरायला नाही आली नाही उगाच. हा काय मला एखाद्या करोड रुपयाचं तिकीट लागलं ना हा. मी ह्या दोघांना फोन करणार आहे आणि सांगणार आहे बॅगा भरून तयार राहा. यो बाय म्हणजे आमचं फिरून नेतास का काय? लाट मारून बाहेर ऐकलं नाही तुम्हाला. काय ता? काय मला कशा कुठं? करोड रुपये लागले, मला तुमची गरज नाही आहे.
मी माझी वेगळी लाईफस्टाईल जगणार आहे. व्हॉट अंडरस्टँडिंग फॉर फंटास्टिक फॉर फर्टिलायझर. आय एम करोडपती नाव. दिस विल फंटास्टिक फर्टिलायझर. गुड थिंग. तुमची लाईफस्टाईल आणि तुमचा इंग्लिश एकदाच वाहिनात घालून चांगला कुठतंय. घबरा. नको तर काहीतरी बोलतास ना. हो. आणि जास्त पुढे पुढे करू नका. तुमका करोडचा तिकीट लागला तर तुमकी अशी तशी सोडूच नाही मी. काय करशील? तुमच्याकडनं पैसे वसूल करतले मग तुमका लात मारतले. मला का लात मारतलो? तुला कसले पैसे? कसले पैसे म्हणजे नवऱ्याच्या संपत्तीवर अर्धो अधिकार बायकोचो असता. त्यामुळे तुमची अर्धी संपत्ती माझ्या नावावर करा आणि मग काय ता निघा. अच्छा. हा. नवऱ्याची संपत्ती अर्धी आहे वे? मग ठीक आहे. 1 2 3 हे बाय माझी. 4 ही माझी सध्याची संपत्ती 20 रुपये. ओके. अर्धी संपत्ती. अजून 5 घे. हायते कशात? याला पण घेऊन जा. दोघांनी पण तो आणका आला करा. 15 रुपयांनी काय बंगलो बांधतलंय? बंगलो काय बंगलो? तुम्ही काय त्या बघून घ्या, या. आता कर तुम्हाला तिकीट काढायचं तिकीट काढा ना. कशाला भांडताय तुम्ही? हायत्या माणसाचा बघा काहीतरी आपला. बस तिकीट काढा तुम्ही. हा. दादा नु कुठली? आमका सांगा ना हे लॉटरीची खायची तिकीट असं तुमच्या म्हणजे तुम्हाला सांगतो 20,000 1 करोड पर्यंत आहे. की बाय म्हणजे 5 करोडचा बंपर ड्रॉ लक्की. इथं काय 5 सांगता? करोड एवढी लॉटरीचं तिकीट आहे? हो. तरी वासाड तू एवढा भिकारी कसा? मी भिकारी आहे? नाही तसं नाही. मी भिकारी आहे? नाही. सांगना शिवाज बन. तसा. कुठून आली कळणार पण नाही तुला. भिकारी मध्ये तसं नाही. भिकारी मध्ये तसं नव्हतं. आता एवढा लॉटरीचा स्टॉल आहे का नाही तुमचा? मग एखादी लॉटरी लागली असेल का नाही तुम्हाला? अरे पण मी लॉटरी तुम्हाला विकत देतो. मी कशाला काढू लॉटरी माझ्या दुकानामध्ये? हायत्या माणसाकडे लक्ष नका देऊ. हाय तो बोलण्यात गुंडाळण्यात ना एक नंबर आ. मी? तुम्हीच माझ्या बापाशी पण असं गुंडाळल्यानी म्हणून माझ्यासारखी चिकनी लॉटरी लागली आहे अंका. दुसरी आहे घरी कोण चिकनी लॉटरी? बसा कामात लागा. हा. एक काम करा माका ना हे 50 लाखाचा एक तिकीट द्या. ओ, मी काय म्हणतो ऐका. ऐकून घे. हा बघ, ऐका. 50 लाखाचं तिकीट घेतलेला की आपण हा. तिघांनी वाटून घ्यायचं. चालत. तू 15 आणि मला 15. हा आणि उरलेले 5 कोणाक देतालास? ते 5 लाख रुपये मला द्या. मला पिंकीला द्यायचे. अच्छा. पिंकी हा. परवा तिनं गुलाबाचा फुल केसात घातला नव्हता. 1 तासाच्या आत उवानी सगळं खाऊन टाकली नाही माहिती? शिवाय नुसता देठ राहिला होता. तुझी पिंकी आता बाहेर काढतो. बाहेर काढतो. पुढे मारू नको. पिंकीला पैसे देतोय. तुला ना वसाड्या बैलाच्या शिंगावर बसवीन आणि खाली फटाके लावीन. नाही तुझ्या कुल्याची स्ट्रॉबेरी झाली ना तर नाव नाही सांगणार. कसा बोलतास? कसा बोलतास? हा? चला तुम्ही इकडनं. तुम्हाला लॉटरी काढायची आहे तर कशा थांबलात? अरे लोकांना वाटतं उगाच इथं गर्दी झाले दुसरीकडे लोक जातात. तुम्ही चला इकडनं. अरे नाही. हो बाबा आम्हाला लॉटरीच काढायची. अरे पण लॉटरी काढता काढा ना. मगापासून तुम्ही अर्धा तास झाला नुसतं तुम्ही बोलताय लॉटरी काढा. थंड घेतो का? हा. लॉटरी काढा. एक काम कर. मला 1 करोडची लॉटरी दे. आणि 1 पैसा कमी घेणार नाही. करोड म्हणजे करोड पाहिजेत मला सांगून ठेवतोय. अरे पण मी कुठं तुम्हाला 1 करोड देणार आहे? गव्हर्नमेंट देणार आहे ते पण इन्कम टॅक्स कापून देणार आहे. नाही काय गव्हर्नमेंट देईल तर देईल पण मला 1 करोड रुपये पाहिजेत. आणि मी ठरवलं त्या पैशाचं काय करायचं. काय करतालास? काय म्हणजे तुला माहिती नाही? मी त्या पैशात आहे ना 1000 माकडं विकत घेणार आहे. कशात माकडा? म्हणजे तुला काहीच माहिती नाही? अरे देवा काय आहे. परवा मी व्हिडिओ बघितला. माकडांना आहे ना माकडांना कॉफीची फलं खायला घालायची. मग दुसऱ्या दिवशी ते ना शी करतात ना त्याच्यातनं बिया बाहेर पडतात. हे बाय माझी. त्या गोळा करायच्या आणि जाऊन विकायच्या. जाम भाव येतो का नाही त्याला? होय का? मग लय पैसाच पैसा आहे. त्या हा. बिया कोण गोला करणार आहे? हा याला दुसरं काय काम आहे? सकाळी उठला की माकडांच्या मागे लावणार. हा. त्या परब्या तुझ्या बापाचा नोकर आहे मी. मी माझ्या बापाचा नोकर आहे. मग मी कोण आहे? मी कोण आहे बाप. मग? हा सॉरी मग ते दुसरं वाक्य कॅन्सल. चुकलं जरा. अरे काय चाललंय तुमचं? कशाला भांडताय वासड्यानो? आणि ती माकडाची शी मधले त्या बिया नाही. मग हत्तीच्या लीद मधून म्हणजे हत्तीला जर का ते फळ खायला दिलं तर त्याच्या लीद मध्ये ज्या बिया येतात त्या विकल्या तर त्याचे जास्त पैसे येतात. हा, मग? हत्तीच्या हा. माकड असू दे नाही तर हत्ती. मी नाही तुमच्याकडे नोकरी करणार. जा. अच्छा तू माझ्याकडे नोकरी करणार नाही? नाही. अरे, नको करू. मी ह्याला ठेवीन नोकरीवर माझ्याकडे. मग ठेवा. मला हा, मग मला काय? कशाला वासड्यानो? तुम्हाला काय कळतं काय? अक्कल आहे का तुम्हाला?
काही मला करायचं काय? अरे तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली तर त्या हत्तीच्या गुवात मी हात घालून ते बिया काढू म्हणजे सनकर मार तुम्हाला लॉटरी काढायचं कारण ठीक आहे नाही नाही दादानू हे त्या माणसं अरे काय चाललंय तुम्ही मगापासून नुसतं तुम्ही बोलताय पण लॉटरी काढा ना बरोबर आहे तुम्ही माझं ऐकून घ्या आई त्या माणसाकडे लक्ष देऊ नका मी तुमका कामात ठेवतले मी करोडपती झालोय ना की मी जेवणाचा बरासा मोठासा हॉटेल सुरू करतले त्यात तुम्ही काम करा हा तुझ्या हाताला चव आहे वासाडी आहे हाय चव आहे तुम्हाला सांगतो मागे एकदा जेवण बनवला आणि तर कुत्र्याला खायला घातला हा मग? कुत्र्यानी टोली केली आणि माझ्यावर हल्ला केली ना माहिती माझ्या स्वयंपाक कौशल्यावर उगाच नावा ठेवू नका मोठी आली स्वयंपाकवाली घबरा हो राहू दे, तुम्ही दोघं थांबा एक मिनिट काय झालं? काका काय? तुम्ही ना माझ्याकडे कामाला या. मी तुम्हाला नोकरी देतो कसली नोकरी? अच्छा तू नोकरी तू काय करणार आहेस मी मेंढी पालन करणार आहे तुझ्या अंगावरची लोकर आधी विक साडी पडली तुझ्या तोंडावर मी हा मेंढी पालन करतोय त्या मेंढ्यांना पण कॉम्प्लेक्स येईल तुला बघून हो तुम्ही जरा शांत बसा ना मला 1 करोडची लॉटरी घ्यायची मला श्रीमंत व्हायचंय बाई. काका मला हा, लॉटरी द्या हा दत्तूच्या हातात लॉटरी करूया कसं असतं लहान मुलाच्या हाताक ना यश येतात याच्या हातावर फक्त केस आहेत आणि हा लहान नाही हा बुटका आहे तो आणि बघ वसाडीचा तो आणि बघ हसतो बघ कसा हा लहान पोरं आपण असे फुड्यात घेतो ना तर अंधारावा गोंधारावा असा वाटतं याला फुड्यात घेतला ना ही असं वाटलं माहितीये गबरा याचा तोंड लपवायला ना चड्डी शिवली पाहिजे हवं ना त्याला 2 भोका ठेवा श्वास घेण्यासाठी पण याचा तोंड लपवा साड्याचा गबरा काय गपरावा उगाच आपल्या मॅप ए, वसाड्या काय झालं त्याला चड्डी नाही तुझ्या थोबाडाला चड्डी शिवली पाहिजे तुझं थोबाड बंद करायला आल्यापासून बाड 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 चालू आहे नाही. अरे मातीचं असं तर फुटलं असतं वसाड्या लायके भिकाऱ्या 1 करोडची लॉटरी काढण्यासाठी 200 रुपये लागतात आम्हा? अरे वसाड्यानं 5-5च्या 4 नोटा घेऊन आलात लायकी आहे निघायतून ये बाय माझी. चला निघायतून लयच बोलता चला, निघा. माणूस. एक आ, नाही, त्याला माझ्या अंगाला एक आता बोल नको लिंबू काढ नाही, त्याला दाखवतो आता आता बघा तुम्ही तर बाय माझ्याशी सत्याची पाड बाय माझ्या आई, खाली बस संध्याकाळचा प्रहरण तू बोलणं घ्यायला राजी आहेस बाय माझ्या आईशी नाव काय तुझा ए, चल, नाही सांगत ए चाल नाही सांगत असा जो मनुष्य आहे तो आज हिंदा मला बाय माझ्या आईशी नडलेला आहे हा लॉटरीवाला हा त्याच्या लॉटरीच्या आकड्यासारखा त्याला वाकडा तिकडा कर त्याचा नाही करून टाक बाय माझ्या आईशी गप्पा फाड. मान रे तू माझ्या आईशी अरे मला नडते म्हणजे काय बाय माझ्या आईशी असे सत्य हो आणि बाय माझ्या पाय पडून घ्यायला आज बघ आता कसा नाही नाट होत होतो बाय माझ्या आईशी चल बोलणं घ्यायला राजी काय घबरे बोल परत निंबू काढला कर नाही तुमच्या हे नेता मला नडत होता ना म्हणून हे ठेव रे नाही नाही पल घे. कोणासाठी जरी काढला हा. ना तू जेव्हा जेव्हा निंबू काढशील ना तो निंबू पिळून त्याच्या बिया चेचून तुझं सरबत करून तसं टाकेन नाही, मी. नाही, बरं, हा? ऐकून घे, नाही. दलिंदर नाही, नाही, ऐका, नाही. खूप दिवसांनी माझ्या नाही, खात्यात पाय पडू, सापडला पाय आहे. पडू. नाही, नाही, आता मी तुझ्या हेलिकॉप्टर करेन नाही, तुझी नको. पाय- अरे, थांब रे थांब रे काय करायचं थांबून हा? दादा तू असंच ना खांद्यावरसून घेऊन जा हा. आणि दुसऱ्या खांद्यावरसून ना श्याम बांगरला घेऊन या जा जा लवकर. श्याम बांगर हो हो मला बाप म्हणून ते लय आवडतात घेऊन येते ना पप्पा म्हणून माझे बाप म्हणून हा अरे कोण आहे तुम्ही मोरे मोरे family. family. अरे तू कोणाच्याच राशीला येऊ नका तू दलिंदर कुठले खड्यात गेली तुझी लॉटरी हे बाय माझे पहिल्यांदाच पळून गेलो ना आपलं नाव ऐकून घाबरून पळून गेलो तर बाय माझ्या साधं टकलं पाणी सोडला होता त्यानं मला सोडलेला आहे तर बाय माझ्याशी त्याचा भले कर पण ह्या माणसाचा नायनाट करून टाक बाय माझ्या वा 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 तुफान मस्त झाला परफॉर्मन्स सही प्लॅटॉनिक डायलॉग डिलिव्हरी म्हणजे काय वादच नाही फारच मस्त मला फार आवडलं तर तू पण टायमिंग तुझं मस्त होतं काही जागा खूप छान घेतल्यास रस्ता मस्त अरुणदा मस्त छान मजा आली खूप दिवसांनी श्यामदादा पण आले स्किट मध्ये त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या अँड थँक्यू मोर फॅमिली